रामकृष्ण हरे. सज्जन हो, कलियुगामध्ये संघे शक्ती कलौ युगे असं शास्त्रकार सांगतात. कलियुगामध्ये संघटनेला महत्त्व आहे, समूहाला महत्त्व आहे. एकीने राहणारेच वाचू शकतात. आणि निसर्गसुद्धा असंच सांगतो. मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सर्व जीव प्राणीमात्र संघटनेने राहतात, एकीने राहतात. मुंग्यांचा सुद्धा कळप असतो, शिस्त असते. संघटना आणि शिस्त जर दोन्ही एकत्र आले तरच ते जगू शकतात, नाहीतर नाही. मग तो हत्तीचा कळप असेल, सिंह असतील कोणी, पण त्यांचा कळप असतो, संघ असतो. तसं माणसाचा पण संघ, ज्याची संख्या जास्त ते माणसं सत्तेवर येतात, ते माणसं अंमल करतात आणि तेच माणसं सुरक्षितपणे जगू शकतात. असाच एक महाभारतातला श्लोक आहे. धर्मराज भीमाला सांगतायत की बाबा रे, आपण पांडव आणि कौरव, आपण पांडव 5 आहोत आणि कौरव 100 आहेत. तर आपल्यामध्ये जर का एकमेकांचं वैर झालं तर आपण 5 आणि ते 100 आहेत. पण आपल्यावर जर परकीयांनी जर आक्रमण केलं तर आपण 5 आणि ते 100 असे 105 आहोत. अशा अर्थाचा श्लोक ऐका महाभारत. परे पराभवे प्राप्ते वयम 75 परस्पर विरोधे तो वयम 5 एव ते 100. आपल्यात जर परस्पर विरोध झाला तर आपण 5 आणि ते 100. आणि जर परकीय आक्रमण झालं तर मग मात्र आपण 105 आहोत आणि त्यांच्याशी आपण प्रतिकार केला पाहिजे. अशा अर्थाचा हा श्लोक आहे. परस्पर शत्रुगुण जर आपण होत असेल किंवा विरोध होत असेल तर आपण 5 अधिक 100 105 एकजुटीने लढलो पाहिजे. आणि आपणा जर परस्पर विरोध होत असेल तर मग मात्र ते 100 आणि आपण 5 आहोत. दृष्टांत पहा. जेव्हा पांडव अज्ञातवासामध्ये होते, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास असा जेव्हा होता, तर अज्ञातवासामध्ये पांडव होते आणि मग ते रूप बदलून विराट नगरीमध्ये राहत होते. तर विराटाचे जी नृत्यशाळा होती त्या नृत्यशाळेमध्ये स्त्रीचं रूप घेऊन हा अर्जुन जो होता तो बृहन्नडा होता आणि तो नृत्य शिकवित होता. आणि त्याचा जो मुलगा होता विराट राजाचा उत्तर, आणि त्याची बहीण उत्तरा, तिला तो नृत्य शिकवित असायचा. बघा गंमत, केवढा मोठा शूरवीर धनुर्धारी अर्जुन, पण स्त्रीचं वेश घेऊन तो नृत्य शिकवतो आहे. म्हणजे नृत्यकलेमध्ये सुद्धा तो किती प्रवीण असेल याची कल्पना करा. अशी घटना होत असताना घटना असे घडले की तिथे जी द्रौपदी अतिशय सुंदर असायची, तेव्हा तिथं कीचक नावाचा जो सेनापती होता विराटाचा, तर तो त्याच्यावर भाळला आणि तो त्याची छेडछाड करायला लागला. आणि मग ती म्हणली ठीक आहे, तो आपण भेटूया एकत्र, तू ये नृत्यशाळेमध्ये, मी तिथे आहे. पांडव थोडे बाहेर फिरायला गेलेले आहेत, तू ये तिथे. आणि पांघरून घेण्याहून झोपून आणि त्याचा कसा वध करायचा तिने प्लॅन आखला. आणि ही गोष्ट तिने भीमाला सांगितली की असं असं आहे आणि हा छेड काढतो आहे, तर तू बघ याचं काय करायचं. तो म्हणला मी तुझं रूप घेऊन कपडे घालून बरोबर तिथे हे करतो आणि तो आला की त्याचं बघतो काय करायचं ते. आणि मग हा सगळा प्लॅन रचल्यानंतर भीमाने त्या सेनापतीचा म्हणजे कीचकाचा वध केला. वध केल्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली, दुर्योधनाच्या कानावर गेली आणि त्याला वाटलं पांडव हे विराट नगरीमध्ये गुप्तरूपाने आहेत आणि मग काय करायचं, ते प्रगट कसे होतील. तर मग त्यांनी काय केलं, एक व्यूह रचला, एक युक्ती केली. गंधर्वाचं सहकार्य घेऊन आणि ती स्वतः आणि त्या विराटाच्या गायी पळवून नेऊ आपण, आणि पळवून नेल्यानंतर बरोबर ते युद्ध करायला पांडव त्याला मदत करतील आणि ते प्रगट होतील, पुन्हा त्यांना वनवास भोगावा लागेल. अशा अर्थाने त्यांनी ते व्यूहरचना केली आणि विराटाच्या गायी त्यांनी धरल्या, ग्रहण केल्या आणि पळवायला लागले. त्या गुराख्याने जाऊन ताबडतोब एका सेवकाला पाठवलं आणि तो धावत धावत गेला. तर नृत्यशाळेमध्ये हा उत्तर बसला होता.
म्हणजे विराटाचा मुलगा, त्याची बहीण उत्तरा, तो क्लास चालू होता आणि बृहन्नडा म्हणजे अर्जुन त्याला क्लास शिकवित होता नृत्याचे आणि तो पाहत होता कसं शिकवतात काय असा. तेवढ्यात हा सेवक गेला आणि सांगितलं की अहो युवराज, आपल्या गायी पळवते कुणीतरी आणि लवकर लवकर चला वगैरे, कारण विराट हा बाहेर गेलेला होता आणि हा उत्तरा उपलब्ध होता. तो पण भीतरा होता, एवढा काय शूरवीर. मग त्याने आपला उगीच आव आणला आणि तो म्हटला, जर का मला सारथी असताना तर मी त्यांचा पाडाव केला असता, शत्रूला पराजित केलं असतं, गाया सोडवल्या असत्या. तर काय करायचं. मग लगेच तो क्लास बंद झाला. पांडव एकत्र बाजूला गेले आणि भीमाने विरोध केला. म्हणले नाही नाही, ते त्यांचे आहेत ना, ते शत्रू आहेत आपले, त्यांना मदत नाही करायची. तेव्हा धर्मराजाने हा श्लोक सांगितलेला आहे, भीमा तसं नाही आहे, आपण ते केलं पाहिजे. आणि मग अर्जुन म्हणला मी सारथ्य करतो, म्हणजे तो बृहन्नडा. त्या उत्तराला माहिती नाही की हा बदललेला आहे का अर्जुन आहे. त्याला वाटलं हे नृत्यशाळेत शिकणारा हा बृहन्नडा आहे. अर्जुन म्हणला मी सारथ्य करतो, चल. आणि ते रथ घेऊन गेले आणि युद्ध सुरू झाल्यानंतर हा घाबरला. घाबरल्यानंतर अर्जुनाने त्या सैन्यावर मोहनास्त्र टाकलं आणि मोहनास्त्र टाकल्यावर ते मोहित झाले. त्यांचं शिरस ते गळायला लागले, जसं दारुड्या जसा जोखंड तो काय समजत नाही त्याला, तशा प्रकारची अवस्था झाली. आणि मग या उत्तराने त्यांना मारलं, म्हणजे कपडे काढून नग्न करून त्यांना बदनाम करून मारून हाकलून दिले आणि गायी सोडवल्या. तेव्हा याच अर्थाचा हा एक श्लोक आहे आणि तो आहे धर्मराज भीमाला सांगतात आत्ता सांगितलेला. आणि अशीच एक ओवी अशा अर्थाची जवळपास ज्ञानेश्वरीमध्ये आलेली आहे. ऐका. तोवा गो ग्रहणाचे नि अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे, मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे, आसडोनी नागविले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तोवा म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू किती शौर्यवान आहेस, किती आहेस, आणि तू कशा शस्त्र खाली टाकून दिलेस आणि रडतोयस आणि मी आता युद्ध करणार नाही. अरे तुझं केवढं शौर्य. आणि त्याचं शौर्य जागं करण्यासाठी हे उदाहरण भगवद्गीतेत दिलेलं आहे. त्याचं भाष्य ज्ञानेश्वरीमध्ये करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणजे हे भगवंताच्या मुखातून आलेला हा विषय आहे. भगवान म्हणतात अर्जुना, तुवा गो ग्रहणाचे नि अवसरे, जेव्हा विराटाच्या गायी पळवल्या त्यावेळी घातले मोहनास्त्र एकसरे, तो मोहनास्त्र घातलंस त्या सैन्यावर. आणि म्हणूनच मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे, तेव्हा विराटाचा जो मुलगा कोण उत्तर, महाभेडे म्हटले भित्रा उत्तर, आसडोनी नागविले, मोहनास्त्र तू घातलंस म्हणून त्याने त्यांचे कपडे आसडून कपडे नग्न करून त्यांना मारलं आणि उधळून लावले सगळे सैन्य आणि गायी सोडवल्या. अशा अर्थाचा तो आहे. तर सांगायचा मुद्दा असा की परैहि परिभवे प्राप्ते वयम 75 की दुसऱ्याकडून पराभव होत असेल तर आपण 105 आहोत आणि परस्पर आपल्या आपल्या जर का विरोध असेल तर मग मात्र आपण 5 आणि ते 100 आहोत. म्हणजे आपला जो पारंपरिक किंवा परिवारवाद आहे ना, तर तो न कळत आपण एकत्र होत असतो, व्हायला पाहिजे आणि ती नैतिक कर्तव्य असतं. जर का दुसरा शत्रू असेल तर मग मात्र आपण एकजुटीने लढलो पाहिजे. आपल्या आपल्यात जर वादविवाद असतील तर मग मात्र आपण हा पक्ष तो पक्ष वगैरे हे इथल्या आपण समजा महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये आपल्या जर महाराष्ट्रात काही वाद असतील तर ते आपण एकमेकाच्या शत्रूसारखे हे लढतात लोक, पक्षांतरं वगैरे. पण आपल्याला पाकिस्तानशी काय करायचं आहे, चीनशी काय आपला मतभेद झालेले आहेत, तर मग मात्र सगळा देश एकत्र आला पाहिजे आणि एकाच वेळी फाईट केली पाहिजे. अशा अर्थाचा हा श्लोक आहे की कारण ते शत्रू आहेत आपले, पाकिस्तान चीन असे जे शत्रू आहेत ना, तर त्यावेळी भारताने एकमुखाने त्या अनुमोदन देऊन
लढलं पाहिजे आणि विजय मिळवला पाहिजे, अशा अर्थाचा हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. हा महाभारतातलं तत्त्वज्ञान आहे आणि आपल्या भारतात हे जन्माला आलेलं तत्त्वज्ञान आहे. एक एक मुद्दा घेण्यासारखा आहे आणि आचरणात आणण्यासारखा आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.